नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ऋषी करत. खरीप हंगाम 2025च्या ई पीक पाहणीला केव्हा सुरुवात होणार आहे, ही ई पीक पाहणी कधी करायची, यासाठी नवीन ॲप्लिकेशन येणार आहेत का, याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. बघा शेतकरी बंधूंनो, ॲग्रिस्टॅक नावाची एक मोहीम भारत सरकारमार्फत राबवली गेली आणि त्याद्वारे तुम्हाला एक शेतकरी कार्ड हे काढून दिलं जातं. आता या शेतकरी कार्ड जर तुम्ही काढलं नाही तर तुम्हाला माहिती या ठिकाणी तुम्हाला आता सध्या पीक विमा भरता येत नाही. म्हणजेच काय, हे जे शेतकरी कार्ड आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक झालं आहे आणि जर तुम्ही या ठिकाणी शेतकरी कार्ड काढलं नाही तर पीक विम्याच्या पोर्टलला तुमचे या ठिकाणी फार्मर आय डी दाखवले जात नाही आणि जर तुमचा फार्मर आय डी या ठिकाणी पोर्टलला दाखवला नाही तर तुम्हाला पीक विमा भरता येत नाही. म्हणजेच काय, जर तुम्ही शेतकरी कार्ड काढलं नाही तर तुम्हाला पीक विमा भरता येत नाही. आता या ठिकाणी या शेतकरी कार्डचा आणि या ई पीक पाहणीचा काय संबंध आहे ते या ठिकाणी बघू. बघा, ॲग्रिस्टॅक अंतर्गत जे शेतकरी कार्ड काढलं त्याद्वारे आता तुमचं जसं आधार कार्डला शेतकरी कार्ड लिंक झालेलं आहे त्याच पद्धतीने तुमच्या ई पीक पाहणीला तुमचं शेतकरी कार्ड आता लिंक होणार आहे. बघा, DCS नावाचं डिजिटल क्रॉप सर्वे म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला ई पीक पाहणी करावी लागते. आता या ठिकाणी खरीप हंगाम 2025 म्हणजे असं होणार आहे की तुम्ही जी ई पीक पाहणी करसाल त्या DCS नावाच्या ॲप्लिकेशनवर, मग ते 2.0 असेल किंवा 3.0, जसं त्यामध्ये अपडेट येईल तसं त्या ठिकाणी ते नवीन ॲप्स या ठिकाणी येईल. सध्या ई पीक पाहणी सुरू झालेली नाही, त्यामुळे तुम्ही ई पीक पाहणी करायची नाही. आता या ज्यावेळेस तुम्ही ई पीक पाहणी करसाल, मग तुमचा कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, उडीद असेल किंवा कोणतंही तुमचं खरीप हंगामाचं एखादं पीक असेल, त्याची ज्यावेळेस तुम्ही ई पीक पाहणी करसाल तो ई पीक पाहणीचा डाटा तुमच्या शेतकरी कार्डशी हा जोडला जाणार आहे. आणि जर तुम्ही तो डाटा जोडला गेला आणि समजा तो डाटा जोडल्यानंतर तुम्ही पीक विमा भरता इकडं सोयाबीनचा आणि तिकडे डाटाला जर का तुमचा कापूस जोडला गेला, त्याच ठिकाणी तुमचा पीक विम्याचा फॉर्म बाद होईल. समजा या ठिकाणी आता तुम्ही ई पीक पाहणी केल्यानंतर तुमच्या शेतामध्ये विहीर दाखवली किंवा एखादा समजा कांदा दाखवला, जर तुम्हाला कांदा चाळ घ्यायची असेल महाडीबीटी अंतर्गत, तर जर तुमच्या शेताच्या ई पीक पाहणीवर कांद्याचं उत्पादनच नसेल किंवा कांदा हे पीकच नसेल तर इकडे तुम्हाला कांदा चाळी घेता येणार नाही. म्हणजेच काय, याद्वारे एक क्लॅरिटी भेटणार आहे शेतकऱ्यांना. जे पीक तुमच्या शेतामध्ये असेल त्याच पिकाशी रिलेटेड लाभ तुम्ही योजनांचा घेऊ शकता. आता ई पीक पाहणी करणं का गरजेचं आहे? बघा, ई पीक पाहणी केल्यानंतर समजा कापूस असेल, सोयाबीन असेल, याचे जे तुमची कर्जमाफी आहे किंवा तुमच्या ज्या भावांतर योजना आहे, समजा मार्केटमध्ये तुमचा भाव 4,000 आहे, शासनाचा 4,500 आहे, तुम्ही 4ने विकताय, मग ह्या 500 रुपयाचा जो गॅप आहे ते भावांतर योजनेद्वारे भरून काढला जातो. याद्वारे शासनाद्वारे हे 500 रुपये तुम्हाला परत शेतकऱ्यांना दिले जातात. मग कर्जमाफी असेल, जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकच नसेल किंवा तुम्ही ई पीक पाहणीच जर केली नसेल तर त्या ठिकाणी तुमचा डाटा खाली दाखवले जाईल किंवा क्लिअर दाखवले जाईल, तुमचं या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही. अशा भरपूर अशा गोष्टी या तुमच्या ई पीक पाहणीशी रिलेटेड असणार आहे. आता ई पीक पाहणी सुरू केव्हा होणार आहे? तर शेतकरी बंधूंनो, ई पीक पाहणीला सुरुवात 1 ऑगस्ट 2025 पासून या ठिकाणी सुरुवात होईल. तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने ई पीक पाहणी या ठिकाणी करायचं नाही. 21 जुलै ते 31 जुलैपर्यंत या ॲप्समध्ये काही नवीन बदल केले जाऊ शकतात किंवा नवीन ॲप्ससुद्धा येऊ शकतं किंवा ॲप्समध्ये काही अपडेट्ससुद्धा येऊ शकतात. त्यामुळे 1 ऑगस्ट 2025 नंतर या ठिकाणी तुम्ही खरीप हंगाम 2025ची ई पीक पाहणी करायची, त्या अगोदर ई पीक पाहणी करायची नाही. नंतर ज्यावेळेस तुम्ही ई पीक पाहणी करसाल तो डाटा तुमचा या ठिकाणी रेकॉर्ड केला जाईल आणि रेकॉर्ड केल्यानंतर ॲग्रिस्टॅक म्हणजे तुमच्या फार्मर कार्डशी लिंक केलं जाईल. आता खूप सारे शेतकरी बंधूंकडे अँड्रॉईड मोबाईल नाही आहे किंवा दुसरे मोबाईल नाही आहेत, साधे मोबाईल आहेत बटनचे. त्यांनी काय करायचं आहे, तर तुमच्या तलाठी कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर किंवा तुमच्या गावामध्ये एक सहाय्यक नेमला जाईल तलाट्यांच्या माध्यमातून, जो तुम्हाला ई पीक पाहणी करण्यासाठी मदत देईल. पूर्वी जो सहाय्यक होता त्याला प्रत्येक ई पीक पाहणीचे तुमच्या 5 रुपये शासनामार्फत दिले जात होते. आता यामध्ये दुप्पट वाढ करण्यात आली. त्या सहाय्यकांना तुमच्या ई पीक पाहणीचे 10 रुपये दिले जातील. त्यांच्याशी तुम्ही संपर्क करायचा आणि तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची. आणि लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही ई पीक पाहणी शेतकरी बंधूंनो करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शासनाची मदत किंवा शासनाचे शेतीशी रिलेटेड कोणत्याच योजनेची लाभ या ठिकाणी दिले जाणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमची ई पीक पाहणी करायची. तुम्हाला नसेल येत तर तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी किंवा तुमच्या मित्रवर्गीय शेतकऱ्यांशी भेटून तुमची ई पीक पाहणी करायची.
त्याशिवाय तुम्हाला पीक विमा किंवा शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही। किंवा तुमच्या मुलांना सुद्धा तुम्ही सांगू शकता, जवळपास प्रत्येक घरामध्ये आता अँड्रॉइड मोबाईल आहे असं कोणतंच घर नाही की तिथे अँड्रॉइड मोबाईल, आणि ज्यांच्याकडे ज्या शेतकरी बंधूंकडे नसेल तर तुम्ही ई पीक पाहणीशी सहाय्यकाशी संपर्क करा, ते तुमची ई पीक पाहणी करून देतील। अशा नवीन अपडेट होती, भेटूया अशाच नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। जय हिंद।